राज्यपालपद मिळवून देण्याच्या आमिषाने एका महाठगाकडून शास्त्रज्ञाची फसवणूक. कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देण्याचे आमिष दाखवत नाशिकच्या एका भामट्याने तामिळनाडूतील शास्त्रज्ञाला 5 कोटींचा गंडा घातला. निरंजन कुलकर्णी असं या महाठगाचं नाव असून बिंग फुटल्यानं नाशिकसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तामिळनाडूतील शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी यांनी नाशिकच्या मुंबई नाका येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित निरंजन कुलकर्णी याला नाशिक पोलिसांनी नागपुरातून अटक केली. राजकीय व्यक्तीशी संबंध असल्याचे सांगत दिल्लीत एका कार्यक्रमात संशयित आरोपी कुलकर्णी आणि तक्रारदार रेड्डी यांच्यात ओळख झाली होती. वर्षभरापासून संशयित आरोपी आणि तक्रारदार यांच्यात संवाद सुरू होता. मात्र काही महिन्यांपासून कुलकर्णी यांच्याकडून राज्यपाल पदाबाबत काहीही होत नसल्यानं आणि दिलेले पैसेही परत देत नसल्यानं रेड्डी यांनी नाशिक पोलिसांकडे धाव घेतली होती. संशयित निरंजन कुलकर्णी हा नागपूर येथील वैश्विक सामाजिक संस्थेचा सभासद असून त्या संस्थेच्या नावावर मिळालेल्या 5 कोटींपैकी 2 कोटी 40 लाखांची 16 एकर जमीन घेतली आहे, तर 2 कोटी आपल्या वडिलांच्या नावावर FD केली आहे. 60,000 रुपये रोखीत ठेवले होते. निरंजन कुलकर्णी याला हाय प्रोफाईल लाईफस्टाईल जगण्याची हौस होती. तो आपल्या गाडीवर खासदारकीचा लोगो लावूनही फिरत असे. अनेक मोठ्या नेत्यांसोबत संबंध असल्याचं भासवण्यासाठी त्याने मॉर्फ फोटो केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो नागपूरसह दिल्लीत वावरत असल्याचं समोर आलं. रेड्डी यांचे एक नातेवाईक माजी खासदार आहेत. त्यांना राज्यपाल करण्यासाठी ही रक्कम कुलकर्णी यांनी घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. संशयित कुलकर्णीसोबत या संपूर्ण प्रकरणात असलेल्या आणखी साथीदारांच्या मागावर नाशिक पोलिसांची काही पथके आहेत. जसजसा पोलिसांचा तपास पुढे जातोय तसतसे या प्रकरणी धागेदोरे वाढत चालले आहेत. त्यामुळे हे प्रकरण कोणत्या दिशेला जातं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. काल मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नरसिम्हा रेड्डी यांनी अशी फिर्याद दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींची ओळख आहे. मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळवून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली. त्यामध्ये 5 कोटी रुपये त्यांनी स्वीकारलेत. म्हणजे अकाउंटला जवळपास 4 कोटी 40 लाख आणि बाकी 60 लाख रुपये रोख. तर नेमका हा आरोपी कोण आहे आणि जे फिर्यादी आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध कसा लावला, दोघांचं काय बॅकग्राऊंड आहे? आरोपी हे निरंजन कुलकर्णी म्हणून नाशिक रोड येथे राहणारे आहेत आणि दिल्लीला त्यांची फिर्यादी यांच्याशी ओळख झाली होती. या प्रकरणामध्ये अजून कोणी आहे का? कारण नागपूरला पण आपलं पथक गेलं अशी माहिती मिळते. यामध्ये निरंजन कुलकर्णी आणि नागपूर येथील विनोद दहाडे व त्याचे काही सहकारी यांची वैश्विक सेवा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये शेती जमीन खरेदी करण्यासाठी हे पैसे त्यांनी घेतले असंही सांगितले त्यांनी. तर ही जी रक्कम आहे 5 कोटी मागितली होती की अधिक रक्कम मागितली होती आणि त्यानंतर 5 कोटी मिळाले होते? त्यामध्ये टोटल 15 कोटी लागतील. त्यातले 5 कोटी मला द्यावे लागतील असं तो म्हणतो. कुठल्या राज्याचं राज्यपाल पद मिळवलं असंही काही नाही. कुठल्या तरी एका राज्याचं मिळून दिलं असं सांगितलं होतं. पण रेड्डी कोण आहेत, म्हणजे त्यांचा व्यवसाय काय आहे, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे? ऍक्च्युली नरसिम्हा रेड्डी जे आहेत त्यांचे कोणी नातेवाईक आहेत. ते आमदार आणि खासदारी राहिलेले आहेत. त्यांना राज्यपाल बनवण्यासाठी हे पैसे आरोपीने स्वीकारलेले आहेत. कुठल्या राज्यात खासदार कुठल्या पक्षाचे? ते आंध्र प्रदेशमधील आहेत. आणि हे कुठे शास्त्रज्ञ आहेत अशी पण माहिती मिळाली? हो, ते IT इंजिनियर्स आहेत. त्याचबरोबर ते रिसर्च मध्येही आहेत. आता काही पैशांची रिकव्हरी झाली की काय? आरोपीकडे 4 लाख रुपये मिळालेले आहेत आणि अकाउंटला ट्रान्सफर जी अमाऊंट आहे त्यातले आरोपीने FD केलेले आहेत आणि जे काय 2 कोटी इतकी अमाऊंटची शेती खरेदी केलेली दिसत आहे. कुठे व्याघ्र प्रकल्प आहे तिथे म्हणजे 100 एकर जमीन आहे. भारत सरकारवर माझा MOU झालेला आहे. तो नागपूरचा जो विनोद दहाडे आहे त्याची ती वैश्विक सेवा फाउंडेशन संस्था आहे. त्या संस्थेमध्ये हाही सभासद होता आरोपी आणि त्या संस्थेला शेती खरेदी करण्यासाठी ते पैसे गेलेले आहेत. तर या आधी पण असे काही घटना या माणसांनी केलेल्या आहेत त्या काही संदर्भात इन्क्वायरीमध्ये काही आले समोर? नाही, असं अजून तरी काही निष्पन्न झालेलं नाही. त्याच्या घरगटीमध्ये पण असं विशेष काही झालेलं नाही. तर चौकशी आपण कशा पद्धतीने करतोय आणि आरोपीला किती दिवसांची पोलीस कोठडी? काल आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे.
आणि त्याचबरोबर इतर आरोपी जे आहेत तेही आता त्यासाठी टीम रवाना झालेली आहे, ती लवकरच पोहोचेल. किती आरोपीची काय पार्श्वभूमी सर, काय नेमकं करतो किंवा काय? तो काही 12वी शिकलेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो आहे, असं त्याचं विशेष असं बॅकग्राऊंड नाही. कुठेच पॉलिटिकल पार्टीशी वगैरे काही नाही, कुठल्या पॉलिटिकल पार्टीशी तो संबंधित नाही. कधीपासून घडला म्हणजे देवाणघेवाण कधी झाली? त्यांची ओळख जानेवारीमध्ये झाली. फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये ते पैसे दिले गेलेत आणि साधारणतः मे पासून हा त्याचा पाठपुरावा फिर्यादी पाठपुरावा करत होते, परंतु गेल्या 2 महिन्यापासून मग तो फिर्यादी त्याला काही रिस्पॉन्स करत नव्हता, त्यामुळे मग हा गुन्हा दाखल झाला. नाही, पैशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पैसे मी माझी जमीन जी घेतली आहे ती परत विकल्यावर मी पैसे परत देईन असं म्हणतोय तो.